महिला दिनानिमित्त आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न्यारी नारी सिरीज। तर या सिरीजमध्ये आज पाहू गुंगी गुडिया त्या आयर्न लेडी पर्यंतचा इंदिरा गांधी यांचा प्रवास। 1966 साली लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं, पण अवघ्या 2 आठवड्यात भारताची पहिली आणि आजवर एकमेव महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली। नेहरू नंतर कोण याचं उत्तर इंदिरा नक्कीच नव्हतं। मोरारजी देसाई हे नेहरूंचे स्पष्ट उत्तराधिकारी म्हणून त्यावेळी झळाळत होते, त्यामुळे काँग्रेसी नेत्यांची पहिली पसंती त्यांनाच होती। मात्र नेहरू आणि सिंडिकेट गटाला विविध कारणांमुळे मोरारजी जरा नावडतेच होते। शास्त्रींच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदाच्या चुरशीत के कामराज आणि देसाई होते। कामराज ऐन वेळेस मागे हटले आणि इंदिरा पंतप्रधान झाल्यास आपलंच पारडं जड राहील म्हणून सिंडिकेटने सपोर्ट इंदिराला केला। सुरुवातीच्या काळात पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी या भेदरलेल्या असायच्या। बजेटचं भाषण करताना त्यांचा थरकाप व्हायचा। याच कारणावरून त्यांच्यावर निशाणा साधत त्यांना गुंगी गुडिया नाव दिलं। मात्र ही गुंगी गुडिया पाकिस्तानशी युद्ध, हरित क्रांती, ऑपरेशन ब्लू स्टार या बोल्ड निर्णयामुळे न्यारी नारी आयरन लेडी बनली।